आज आपण शेंगाच्या पोळ्या बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणारे कणिक। प्रथम आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला कणिक घट्ट असं मळून घ्यायचं आहे। आता हे आपलं कणिक मळून झालेलं आहे। आता आपण याला 10 मिनिटे झाकून ठेवणार आहोत। त्यानंतर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत, गूळ घ्यायचा आहे आणि तीळ, हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। हे बारीक असं वाटून झालेलं आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे आपल्या पोळीमध्ये हे सारण छान असं पसरेल। आता एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि हे सारण यामध्ये भरायचं आहे आणि या गोळ्याला व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित असं बंद केल्यानंतर त्यावरती थोडंसं वाळलं पीठ लावायचं आहे आणि हळूवार हाताने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। आता आपल्याला तवा गरम करायला ठेवायचा आहे। तवा गरम झालेला आहे, त्यावरती आता आपण या पोळीला थोडंसं तेल लावून आपण पोळी तव्यावरती भाजून घेणार आहोत। ही माझी पोळी भाजून झालेली आहे। आता याप्रमाणे आपण सगळ्या पोळ्या बनवणार आहोत। या पोळ्या 4-5 दिवस टिकतात। या झाल्या आपल्या शेंगाच्या पोळ्या तयार।